मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मी अभ्यास कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं योग्य अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी काय हवी, सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहे या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मित्रांनो, अभ्यास कसा करायचा याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास का करायचा. कोणाचं तरी ऐकून कुणीतरी शेजारचा पाजारचा अधिकारी झाला, तो कुठेतरी क्लास 1 अधिकारी झाला, तो पीएस झाला, तो पोलीस भरती झालाय, हा, आणि तेवढं ऐकायचं आणि आपण सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागायचं. सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागताना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की माझी खरंच ही पॅशन आहे का, माझं स्वप्न आहे का. जर तुमची ही पॅशन असेल, स्वप्न असेल, तर तुम्ही बिनधास्त या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरू शकता. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये 15-16 घंटे अभ्यास करणारे मुलं नाही, जे रिडिंग रूम मध्ये 15-15, 16-16 तास अभ्यास करतात, ते तुमच्या कॉम्पिटिशनला कधीच नसतात. तुमच्या कॉम्पिटिशनला फक्त तेच मुलं आहे की ज्यांना जाणीव आहे, ज्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे, ज्यांना आपल्या भविष्याची जाणीव आहे, ज्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, ज्याला माहिती आहे की बाबा माझा बाप, माझी आई माझ्यासाठी खूप काबाड कष्ट करतो. कोणाचं तरी आई बाप सालदार म्हणून जात असतात, कोणाचं तरी आई वडील एखाद्या हॉटेलवर कामाला असतात, कोणाचं तरी आई वडील अगदी तुटपुंज्या पैशासाठी तरसत असतात, त्यांच्या त्या गरजा भागू शकत नसतात, आणि अशी मुलं त्यांच्याकडे पाहत असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की नाही, आई वडिलांनी मला जेवढं शिकवायचं तेवढं शिकवलं, पण आता माझी जबाबदारी आहे, मी माझ्या आई वडिलांना जास्त चांगले दिवस दाखवणार. आणि त्याच्यामुळं अशी जाणीव असणारे मुलं बेंबीच्या देठापासून तयारी करत असतात. त्यांच्याकडे मी सांगतो, रिडिंग रूमला पैसे नसतील काही अडचण नाही, त्यांच्याकडे पुस्तक नसेल काही अडचण नाही, त्यांच्याकडे पेन नसेल काही अडचण नाही, अहो त्यांच्याकडे फॉर्म भरायला पैसे नसले तरी काही अडचण नसती. जिद्दीने उभं राहणारे मुलं असतात, आणि ही परीक्षा फक्त जिद्दीने उभा राहणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणाऱ्या मुलांसाठीच आहे. मग आता तुम्ही विचार करा की तुमची ही खरी पॅशन आहे का. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा सगळ्या गोष्टी ना तोंडामध्ये भेटलेल्या असतात. चांदीचा चमचा तोंडात असलेली मुलं कधीच इतिहास घडवत नाही. इतिहास हा नेहमी संघर्षमय प्रवासातूनच घडत असतो. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खरंच सांगतो, व्यवहारी ज्ञान नसतं. ग्रॅज्युएशन पर्यंत आपण पाहिजे त्या पद्धतीने अभ्यास करतो, केला तर केला, नाही तर नाही, मित्रांसोबत टाइमपास करतो. जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरुवात होती. मुलांचं जनरल काय होतं माहिती का, तुम्हाला सांगू की मुलं जे असतात ते ग्रॅज्युएशन पर्यंत ठीक आहे, 10वी पर्यंत स्वप्न असतं मला इंजिनियर व्हायचं, 10वीला मार्क कमी पडले, मग 12वीला बीए घेतात, बीकॉम घेतात. ही रियालिटी ती तुम्हाला एक्सेप्टच करावं लागणार आहे. खूप कमी मुलं आहे की जे खरंच मनापासून तयारी करत असतात, 10वी-12वीलाच त्यांनी टार्गेट सेट केलेलं असतं, त्याच्यामुळे ते बीए बीकॉम फील्ड निवडत असतात. ठीक आहे, पण 99% मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो की ही जी मुलं आहे ही सिरियस नसतात, 10वी पर्यंत सिरियस नसतात. कमी मार्क काढले म्हणून बीए बीकॉम घ्यायचं, त्याच्यानंतर 12वी काढायची, 12वी झाली की पुन्हा ग्रॅज्युएशनला जायचं, बीए बीकॉम बीएससी जे जमल ती फील्ड घ्यायची. डोक्यात असतं आपल्याला काय व्हायचंय की आपल्याला इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं. आपल्याला नाही जमलं मग आपण पाहिजे त्या फील्ड निवडायला सुरुवात करतो. मग रडत पडत ह्याच्या त्याच्या मागे फिरण्यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन निघून जातं. ग्रॅज्युएशन संपल्यावर आपल्याला कळतं की आपली मार्केटमध्ये किंमत काय. ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये जॉब शोधायला जातो तेव्हा समोरचा माणूस आपल्याला 7,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला देऊन सालदारासारखं जेव्हा वागवायला लागतो ना, तेव्हा कळते यार, मी आहे ना खरंच चांगल्या पद्धतीने शिकायला पाहिजे होतं, कारण की वडिलांनी माझ्यासाठी सगळं केलं, पण आता ते पण थकलेले, ते माझ्यासाठी काही करू शकत नाही. आता मला माझ्या पायावर उभं राहायचंय, तर मला 7, 8, 10,000चा जसा जॉब भेटेल तसाच मला तो जॉब एक्सेप्ट करायचा आहे. कॉमन माणसाचं आयुष्य अगदी तेच असतं. मुलींबद्दल जर बोलायचं झालं तर ग्रॅज्युएशन पर्यंत खरंच सांगतो पापाच्या परी असतात. जाणीव नसते की मला अभ्यास कशासाठी करायचा आहे. ठीक आहे, मुलींकडे 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे चांगला अभ्यास केला, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागलं, स्वतःच्या पायावर उभं लागलं तर बेस्ट. दुसरं महत्वाचं लग्न. तुम्ही विचार करा मुलींनो की बाबा जेव्हा आई वडील तुम्हाला शिकवताय, हा काळ बदललेला आहे, तेव्हा कधी त्यांनी तुमच्यामध्ये आणि तुमच्या भावामध्ये भेदभाव केला का? नाही. ज्या शाळेमध्ये भावाला घातलं त्याच शाळेत तुम्हाला घातलेले, भावापेक्षा जास्त लाड तुमचे झालेले आहे, म्हणून तर तुम्हाला पापाची परी म्हणले जातं. पण जर का ग्रॅज्युएशन पर्यंत बापाने तुमच्यासाठी स्वप्न पाहिलेलं असते की नाही राव, माझी मुलगी डॉक्टर होईल, इंजिनियर, नाही तर कमीत कमी अधिकारी होईल, नाही काहीतरी कमीत कमी सन्मानाची नोकरी करेल, ज्या पद्धतीने मी माझं जीवन तिष्ठेमध्ये किंवा हालापेष्टेमध्ये जगले त्या पद्धतीने माझी मुलं आणि माझी मुलगी जीवन जगणार नाही. हाच प्रयत्न प्रत्येक आई बापाचा असतो. नाही जमलं, नाही पायावर उभं राहता आलं, काही प्रॉब्लेम नाही, मुलींसाठी दुसरं ऑप्शन आहे, लग्न करून मोकळ्या होता. ठीक आहे, लग्न केलं, पण 2 वर्षांनी कळतं की अरे
माझी ओळख काय आहे? तर माझी ओळख पहिल्यांदा यांची मुलगी होती आणि आता यांची बायको आहे. काही दिवसांनी मी याची आई आहे. हीच माझी ओळख आहे. स्वतःची ओळख तुम्हाला राहत नाही. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी दिलेला आहे. याच्यासाठी दिलेला नाही की पहिल्यांदा माझं लावला आणि नंतर नवऱ्याचं नाव लावलं. आणि मग होतं काय, 2 वर्षानंतर लेकर बाळ झालं की परत आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन लागतं की यार माझ्या आई वडिलांनी मला कशासाठी शिकवलं, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, कारण मला रिस्पेक्टच नाही भेटत घरामध्ये. आणि मग सुरू होतो पुन्हा एकदा खडतर प्रवास. मग खरंच सांगतो मित्रांनो, आजही वेळ गेलेली नाही. सगळ्या गोष्टी करा आयुष्यामध्ये, पण फक्त एका गोष्टीला प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहणारे लोकच, मुलंच, मुलीच, मी खरंच सांगतो, यश गाठत असतात. भले ते सामान्य असलं तरी चालेल. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला अभ्यास का करायचा आहे. आपल्या अभ्यासाच्या कॉम्पिटिशन मध्ये हेच मुलं उभे की ज्यांना खरंच जाणीव आहे. मी तुम्हाला कितीतरी जणांची उदाहरणं दाखवू शकतो की तुम्ही स्वतः पण ऐकलं असेल, मी त्यांचं नाव घेणार नाही. 4 दिवसापूर्वी ज्यांचे वडील वारलेले, 5व्या दिवशी तो विद्यार्थी टेबल लावून बसतोय, अभ्यासाला बसतोय आणि महाराष्ट्रात 3 वेळेस पाहायला येतोय. अहो, एका ऊस तोडी म्हणजे ज्यांचे आई वडील ऊस तोडीचं काम करत होते, त्यांचा मुलगा राज्यात पाहिला होता, डीवायएसपी येतो. काय फरक आहे हो? अहो, तो करतोय बिंबीच्या देठापासून अभ्यास आणि तुम्ही करताय फक्त नोकरीसाठी अभ्यास. त्याला त्याच्या पुढच्या 7 पिढ्याचं भविष्य बदलायचंय आणि तुम्हाला फक्त तुमची सध्याची गरज भागवायची. आणि जर का खरंच तुम्हाला या क्षेत्रात उतरायचं असेल तर तुम्हाला ती पॅशन ठेवावंच लागणार आहे. कॉम्पिटिशन हार्ड नाहीये. कॉम्पिटिशन मध्ये जबाबदार, जाणीव असणारे मुलं आहेत तेच टिकतात. आज न उद्या ते यश नक्की मिळवतात. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो. अभ्यासाला लागा. ऍटलीस्ट आपल्या जीवनाचं ध्येय शोधून काढा की बाबा तुम्हाला जर का मुख्याध्यापक नाही व्हायचं ना, नका हो. पण तुमच्या आयुष्याची पॅशन काय? तुम्हाला जर आवडते का त्या शाळेची घंटा मारणाराच मला व्हायचंय, तुम्ही ते घंटा मारणाराच व्हा. आयुष्यभर तुम्ही फ्रस्ट्रेट होणार नाही. तुम्हाला आयुष्यात जे व्हायचं होतं ते होता आलं नाही तर तुम्ही आयुष्यभर फ्रस्ट्रेशन मध्येच जगता. पॅशन आणि फ्रस्ट्रेशन याच्यामध्ये अगदी एक छोटीशी बाउंड्री लाईन आहे. जर का तुम्ही तुमची पॅशन फॉलो केली तर आयुष्य आहे ना तुमच्या अटीवर जगताल. आणि जर का तुम्ही तुमची पॅशन फॉलो नाही केली, जे आलं तो दिवस ढकलला, तर तुम्ही आयुष्याच्या अटीवर जगणार. माझ्या कॉलेजच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, 2 ते 3 वर्षाच्या आसपास भाई लोक होते, भाई लोक. बरोबर आहे की कॉलेजमध्ये फुल चालवायचे, त्यांचीच हे असायची. मला आत्ताच सात एक 2 ते 3 वर्षापूर्वी त्याचे ते बरेच जण भेटले. काही जण रिक्षा चालवते, काही जण ठीक आहे. पण त्यांचे घरचे सगळे जे होते ना सेटल होते. नाही शिकलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या, मुलगा असो मुलगी असो, आपल्याला अभ्यास का करायचा आहे. तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे ना मित्रांनो, तर एवढेच 2 वर्ष आहे तुमच्याकडे. त्याच्यामुळे थोडं सिरियसली घ्या. चला, आता विषय कशाला मोठा करायचा अजून, आपण आता स्ट्रॅटेजीकडे वळू. आता सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करताना आपली स्ट्रॅटेजी डिफाईन पाहिजे. मी आहे ना आतापर्यंत आहे ना ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये ना 2 प्रकारची मुलं पाहिलेले, 3 प्रकारची मुलं पाहिलेले, 3 प्रकारचे विद्यार्थी विद्यार्थिनी पाहिलेले आहे. सगळ्यात महत्वाचा पहिल्याचं कॅटेगरी आहे ना, त्याचा भर असतो की यार मी 15-16 घंटे रिडिंग रूम मध्ये बसलो ना, एवढी पुस्तकं 2-4 वेळेस वाचल्याने आवडताना घातली ना, तर माझी एक्झाम निघणारच. दुसरे असतात स्मार्ट वर्क करणारे, 4 ते 5च घंटे अभ्यास करणार, परीक्षकाला जे पाहिजे तेच वाचणार, मुद्दे सुद्धच वाचणार, फापड पसारा टाळणार. सगळ्यात पहिल्यांदा त्यांची डेव्हलप झालेली अशी बुद्धी की बाबा आपल्याला हे वाचायचं नाही. त्यांना माहिती असतो कॉमन सेन्स की बाबा एका विषयाला 2 रेफरन्स बुक आहे. एका रेफरन्स बुक मध्ये साधारणतः 500-500 पेजेस असतात. तर एका साधारणतः आपण मोठा मोठी जरी पकडलं तर एका विषयामध्ये तुम्ही साधारणतः 1000 पेजेसचं पुस्तक वाचणार आहे. तुम्हाला 7 पेजेसचं पुस्तक वाचायचं, 7000 पेजेस आहे. तुम्ही 7000 पेजेस लक्षात ठेवू शकता का? नाही. त्याच्यामुळे जो स्मार्ट तयारी करणारा असतो, जो टॉपर असतो, तो काय करतो, काय नाही वाचायचं हे पहिल्यांदा ठरवतो, फापड पसारा टाळतो. काय नाही वाचायची कसं ठरतं, तर स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी कशी डेव्हलप होती, तर पीवायक्यूच्या अनालिसिस वरून आपण सगळं पाहणार आहे. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ना, ती खूप गमतीशीर कॅटेगरी आहे. ती कॅटेगरी अशी आहे ना की त्यांचं म्हणणं असतं की मला आहे ना बाबा बाई 3-4 घंटे वाचल्याशिवाय मला झोपच येत नाही चांगली, त्याच्यामुळे मी काही काय ना रोज थोडं काय ना वाचतेच 3-4 घंटे. अगं तू वाचती कशाला? झोप यायसाठी वाचते का? तू वाचतो कशाला बाबा? झोप यायसाठी वाचतो का? अरे तू वाचतोय ना परीक्षा काढण्यासाठी वाचतोय, तू वाचतोय ना पोस्ट काढण्यासाठी वाचतोय. त्याच्यामुळे तुझ्या अभ्यासाला धार पाहिजे. समाधानी अभ्यास जर करत असाल तर आजच सोडून द्या, एमपीएससी तुमच्या लायकीची नाही. इथं समाधानी पोरं लागत नाही की फक्त चांगली झोप या उशाला पुस्तक ठेवून झोपावं, 3 घंटे वाचलं, 4 घंटे वाचलं, मला बरं वाटलं. समाधानी अभ्यास करायचा नाही, अभ्यास करायचा, धारवाला अभ्यास करायचा. दुसरं महत्वाचं सांगतो की डोक्यातून काढून टाका की 15-16 घंटे जर का रिडिंग रूम मध्ये बसलं तरच परीक्षा निघते. अहो मूर्खपणा आहे हा. अहो
मी सांगतो तुम्हाला 7 ते 8 घंट्याच्या वर कोणाचाच अभ्यास होत नाही. 15-16 घंटे या जगात कोणीच अभ्यास नाही करू शकत. का माहिती का? त्या 15-16 घंट्यामध्ये तो 4 वेळेस चहाला उठतो, जेवायला उठतो, पाण्याला उठतो. इफेक्टिव्ह अभ्यास जो आहे तुमचा, कोर अभ्यास, प्रोडक्टिव्ह अभ्यास जो आहे, तो फक्त तुमचा 8 ते 10 घंट्याचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की जे मुलं जॉब करतात ना, त्यांना खऱ्या अर्थाने वेळेची किंमत माहिती असते. आणि तुम्हाला सांगतो की जर का तुम्हाला खरंच जॉब करणाऱ्या मुलांना सांगतो, तुम्ही फक्त तुमचं टाइम टेबल तयार करा. तुम्ही 15-16 घंट्यापेक्षाही जास्तचा इफेक्टिव्ह अभ्यास करणार आहे. इथं आहे ना, टाइम महत्वाचं नाहीये. त्या टाइम मधून आउटपुट काय काढताय, प्रोडक्टिव्ह अभ्यास किती करताय, महत्वाचं काय वाचताय, ते महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्या 2 घंट्यामध्ये ते 1 घंट्यामध्ये तुमचे पेशन्स कसे असतात, तुम्ही ती पेपर सॉल्व्ह कसा करतात आणि रिझल्ट कसा आणतात, सगळं त्या आउटपुटवर डिपेंड आहे. मी परत सांगतो, मी नाव घेणार नाही. IT सेक्टरमध्ये सकाळी 6ला जाणारी लेडी 4 वाजता घरी यायची, 4:30-5ला रिडिंग रूम मध्ये जायची. तिला सगळे जे विद्यार्थी भेटायचे रिडिंग रूम मध्ये, सकाळी 7 पासून अभ्यास करणारे भेटायचे. ती लेडी जी आहे ती राज्यामध्ये दुसरी आली, DYSP डेप्टी कलेक्टर झाली. सगळा खेळ स्ट्रॅटेजीचा आहे. ज्याची स्ट्रॅटेजी परफेक्ट त्याची पोस्ट नक्की निघणार. आणि आपण सगळं आपल्या मेंटरशिप बॅच मध्येच पाहणार आहोत. ग्रॅज्युएशन झाल्यावर विनाकारण डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्यासारखं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आत्ताच तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता आणि याच्यामध्ये पाहू शकता की कुठल्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करायचा. चला आता आपण पुढचं पाहू. मी या मेंटरशिप बॅचची ऍड नाही करणार बरं का. ज्याला यायचं त्यांनी या, ज्याला नाही आलं तर काय अडचण नाही. तुम्हाला जाणीव जबाबदारी आहे ना, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात अभ्यास करू शकता. तुमच्याकडे काही नसलं ना तरी चालेल, पण तुम्ही यश मिळवणार म्हणजे मिळवणार. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो मित्रांनो, जाणीव आहे, जबाबदारी आहे, मनापासून तयारी आहे ना, अहो पेपर दिला, नाही यश भेटलं, अपयश जरी भेटलं तरी आरशामध्ये उभा राहिलं एकट्यामध्ये तर लाज नाही वाटली पाहिजे. छातीवर आपल्याच पाठीवर हात थोपटून आपण म्हणलं पाहिजे की नाही यार, झालं लायकी नव्हती बरं का माझी, पण 200% मी माझं देऊन आलेलो आहे. माणूस सगळ्याला फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही. चला मग आता पाहू आपण ती विनिंग स्ट्रॅटेजी. कशा पद्धतीने तुम्ही आयोगाचा अभ्यास करायला पाहिजे, आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा, वेगवेगळ्या परीक्षा आहे त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. 14 स्टेपची मेथडॉलॉजी, काहीच नाहीये. आवडली तर फॉलो करा, नाही आवडली ना तर तुम्ही मोकळे बरं का. तुमची स्ट्रॅटेजी. महत्वाचं काय माहिती का मला, तुमचं आउटपुट निघलं पाहिजे. आउटपुट म्हणजे तुमचा अभ्यासाचे घंटे नाही, समाधानी अभ्यास नाही. आउटपुट म्हणजे पोस्ट. कसं आहे माहिती का मित्रांनो, हनीमूनला 40 मध्ये गेल्यावर मजा येणार नाही. बरोबर आहे ना. 25, 26, 27, 28, 30 मध्येच लग्न झालं पाहिजे. आयुष्यातले सगळे रंग पाहता येतात. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला की परीक्षा सुद्धा आहे ना, ती 2 ते 3 वर्षाचं टार्गेट ठेवून तुम्ही पार करू शकता किंवा पोस्ट मिळू शकता. हा, जे मुलं मला ऐकताय ज्यांच्याकडून 5-6 वर्षामध्ये खरंच प्रॉब्लेम झालाय की नाही निघते, तर त्यांच्यासाठी सुद्धा माझी स्ट्रॅटेजी वर्कआउट करणार आहे. चला मग आपली स्ट्रॅटेजी पाहू. चला, सगळ्यात पहिल्यांदा काय माहिती का, आपण आहे ना स्ट्रॅटेजी आखतच नाही. आपण काय करतो, कोणाच तरी काहीतरी पाहतो, उठतो आणि लगेच युद्धाला जातो. बरोबर आहे. आपल्याला माहित नसतं आपल्याकडं काय तलवार आहे, चाकू आहे का पेन आहे, आपल्याला काहीच माहित नसतं. आपल्याला फक्त जोश भरलेला असतो, अरे ऐकले आता जाऊन अभ्यासच करायचा 15-16 घंटे ना, आपल्याला काढायचीच पोस्ट. तसं करायचं नाही. खास करून त्या मुलांसाठी की जे 2 वर्ष 3 वर्षापासून सतत प्रयत्न करताय पण काही मार्कावरून त्यांचं जाते, किंवा त्या मुलांसाठी जे आत्ता त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिलेला आहे, की फर्स्ट अटेम्प्ट दिला त्याच्यामध्ये नाही मार्क आले, खूप कमी मार्क आलेले, ठीक आहे, किंवा त्या मुलांसाठी की ज्यांना आता फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा आहे. या तिन्ही कॅटेगरीतल्या मुलांसाठी ही स्ट्रॅटेजी चालणार आहे. कोणती 3 कॅटेगरी, सगळ्यात पहिला जे ते 2-3 वर्षापासून प्रयत्न करताय पण सक्सेस भेटत नाही, ज्या मुलांनी पहिला दुसरा अटेम्प्ट दिलेला आहे पण सक्सेस भेटत नाही, जे मुलं आता पहिला अटेम्प्ट देणार आहे त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्वाची. सगळ्यात पहिल्यांदा काय माहिती का मित्रांनो, जे 3 ते 4 वर्षापासून प्रयत्न करताय ना, त्यांनी खरंच सांगतो, जर का मागच्या वर्षी तुम्हाला 55ला 60ला कट ऑफ गेला असेल, 50ला कट ऑफ गेला असेल, ठीक आहे, आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये 40, 45, 30, 32, 35 मार्क पडत असेल आणि परत तुम्ही काय करत असाल की बाबा तुमचं एवढ्या मार्कावरून गेलं आणि परत तुम्ही दुसऱ्या दिवसापासून परीक्षेची तयारी करत असाल, ते एकदम चुकीचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, सर्वसामान्य मुलं आहे ना स्वतःला खूप लवकर माफ करतात. असं नाही म्हणत बरं का की तुमच्या परीक्षा नापास झाली, तुमची परीक्षा नाही निघाली तर उद्या जाऊन तुम्ही काहीतरी करा. नाही, मी हे नाही म्हणत. मी हे म्हणतोय की बाबा जर का तुमची परीक्षा निघत नाहीये, तुम्हाला माहितीये, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्या अपयशाचं अनालिसिस करायला पाहिजे की बाबा मी एवढा 2 महिने 3 महिने 6 महिने वर्षभर अभ्यास केलाय आणि मला का मार्क पडत नाहीये.
50 पर्यंत समजा 50ला कट ऑफ जाते. महाराष्ट्रातली काही पोरं आहे की जे 55-60 पर्यंत चालले, 65-70 पर्यंत सुद्धा चाललेले, आणि मला तेवढेच 50 मार्क सुद्धा घेता येत नाही किंवा मी 40, 42, 35, 36 मार्कावरच थांबतोय. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 2 दिवस स्वतःला द्या. एक वही पेन घ्या, त्याच्यावर फेल्युअरचं अनालिसिस करा. मला अपयश का येतंय? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही त्या 1 घंट्यामध्ये किंवा 2 घंट्यामध्ये परीक्षेच्या हॉलमध्ये तुमची मानसिकता काय होती ते लक्षात घ्या. बऱ्याच मुलांचा अभ्यास झालेला असतो, पण भीती अशी मनामध्ये कुठल्या तरी भीती बसलेली असते आणि त्या परीक्षेच्या हॉलमध्ये गेलं रे गेले की मग ते 1 घंटा 2 घंटा जड होतो, काहीतरी सिली मिस्टेक करतात आणि पुन्हा मागे येतात. किंवा काही मुलांचं असं असतं की अभ्यास ठीक आहे केलेला असतो 15-16 घंटे, पण स्ट्रॅटेजीवाला अभ्यास नसतो, काय वाचायचं ते माहित नसतं, आयोग प्रश्न कुठं विचारतो तो माहित नसतो, ट्रेंडिंग टॉपिक कोणता आहे ते माहित नसतं, आयोगाच्या दृष्टीने महत्वाचं टॉपिक कोणतं ते माहित नसतं. सरसकट भरभसट सगळंच वाचून जायचं आणि म्हणायचं की नाही नाही मी रंजन कोळंबे सरांचं आणि यांचं त्यांचं पुस्तक वाचलेलं 10 वेळेस आणि मला सगळे येणार आहे. मग अशा वेळेस काय होतं की 50 पैकी 35-40 मार्क पडतात. मग तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या अभ्यासाचं अनालिसिस करायला पाहिजे. हॉलमध्ये गेलं, 1 घंट्यामध्ये माझी मानसिकता कशी होती ते लिहून काढा. माझा अभ्यास झाला होता पण मी घाबरलो का ते लिहून काढा. माझी मानसिकता मला कुठेतरी चेंज करावं लागणार आहे का ते लिहून काढा. दुसरं हे लिहून काढा की बरेचशी मुलं म्हणतात की इतिहास झाला किंवा अर्थशास्त्र झालं, राज्यघटना झालं, भूगोल झालं, हिस्ट्री झालं, मला खूप सोपं आहे, मला खूप जमून जातं, मला विज्ञानच थोडं अवघड जाते आणि मला मॅथ्सच थोडं अवघड जाते. ठीक आहे मानलं, अहो अर्थशास्त्र 10 मार्काला, राज्यघटना 15 मार्काला, आपण असं पकडू की 2 सब्जेक्ट तुम्हाला सोपे जातात, 25 मार्काचे सब्जेक्ट आहे. आता या जर का 25 मार्कामध्ये जर का तुम्हाला 20 मार्क, 18 मार्क, 19 मार्क येत असेल तर तुमच्यासाठी तो विषय सोपा आहे दोन्हीच्या दोन्ही. पण जर का तुम्हाला 25 पैकी 7, 8, 10, 12 येत असेल तर खरंच तुमच्यासाठी तो विषय सोपा आहे का? नाही. परत विचार करायसारखी गोष्ट आहे की माझी या विषयांची स्ट्रॅटेजी सुद्धा चुकतीये. 7 विषय आहे मित्रांनो तुम्हाला. या 7 विषयामध्ये तुम्ही 4 विषय सोपे पकडून चाला, हक्काचे पकडून चाला, ज्याच्यामध्ये तुम्ही मार्क घेऊ शकता. कोणते? राज्यघटना, इतिहास, त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता अर्थशास्त्र, त्याच्यानंतर जिओग्राफी. हे 4 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, इतिहास पण थोडा वाच झाला, पण हे 3 जे सब्जेक्ट आहे ते खरंच तुमच्यासाठी स्कोरिंग सब्जेक्ट आहे. बाकीची मुलं जर या 3 सब्जेक्टमध्ये 35-40 पैकी जर का समजा 28-30 पर्यंत जात असेल आणि तुम्ही जर का तिथंच 18-19 वर लोळत असाल तर समजायचं की आपल्यासाठी 3ही सब्जेक्ट अवघड आहे आणि आपल्याला परत विचार करावा लागणार आहे की आपलं काय चुकतंय. म्हणजे दुसरं, तुम्ही विषया वाईज अनालिसिस करता की मला या विषयामध्ये 15 पैकी किती मार्क आले, मला या विषयामध्ये 15 पैकी किती मार्क आले, 10 पैकी किती आले, माझं कुठं चुकलं, हे सगळ्याच डिटेल अनालिसिस तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा करायला पाहिजे अभ्यासाची तयारी करायच्या आधी. आलं लक्षात? नाही? काही अडचण असेल तुम्हाला बिंदास कॉल करू शकता. 9657003561. अजून तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर करायची असेल तर क्लिअर कर. म्हणजे पहिली स्टेप काय झालं? अहो मागील चुकांपासून शिकायचंय. मला जर का माहितच नाही मी चुका कुठं करतो तर मी पुढचे पेपर कसे देणार आणि मी पुढच्या परीक्षेमध्ये कसं काय यश मिळवायची शाश्वती पकडणं? नाही. सगळ्यात पहिल्यांदा कागदावर लिहून काढायचं मी चुकतोय कुठं परीक्षेची तयारी करताना. पहिली स्टेप पार झाली. दुसरी जी स्टेप आहे ती सगळ्यात महत्वाचं, प्रभावी टाइम टेबल बनवा की दिवसाला ना साधारणतः 3 ते 4 विषय झालेच पाहिजे. फुल टाइम जर तुम्ही स्टडी करताय ना 4 विषय झाले पाहिजे. 4 विषयामध्ये तुमचे एक सब्जेक्ट अवघड पाहिजे. आपण विज्ञान पकडा, एक सब्जेक्ट तुमचा मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड पाहिजेच पाहिजे. का बरं पाहिजे? कारण त्याला तुम्हाला रिव्हिजन असणं गरजेचं, प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. घरी जर तुम्हाला पेपर दिला तर तुम्ही 5 मिनिटात एक गणित सोडवता आणि 15 पैकी सगळीच्या सगळी गणितं तुम्ही बरोबर सोडवतात, पण तुम्हाला ते 1 घंट्यामध्ये 15 गणितं सोडवायची आहे. मग तिथं तुमची प्रॅक्टिस पक्की असणं गरजेचं आहे की नाही? मग त्याच्यामुळे एक अवघड सब्जेक्ट म्हणलं तर विज्ञान, दुसरं म्हणलं तर तुमचं ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हा तुमचा रोजच्या टाइम टेबलमध्ये पाहिजेच पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा म्हणलं तर 2 सब्जेक्ट सोपे घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अर्थशास्त्र पकडू शकता, राज्यशास्त्र पकडू शकता, जो तुम्हाला सोपा जाईल तो. फुल टाइम अभ्यास करण्यासाठी होतं काय माहिती का, याच्यामध्ये आपण एखाद दुसरा सब्जेक्ट जर पकडून बसलो ना, पहिल्या 1 घंट्यात प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली राहते, तो विषय खूप भारी समजत असतो. त्याच्यानंतर पुढच्या अर्ध्या घंट्यामध्ये विषयाची प्रोडक्टिव्हिटी कमी व्हायला लागती आणि 4 घंटे जर का तुम्ही विचार केला तर 4 घंट्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्या विषयाचं आउटपुट भेटत नाही. त्याच्यामुळे दिवसाला 4 विषय तर तुम्ही करा. माझी स्ट्रॅटेजी मी सांगतो तुम्हाला. त्याच्याऐवजी तुम्हाला सोपी इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी वाटत असेल तर बिंदास वापरा.
त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जॉब करणारे मुलं नाही जमत नाहीत फुल टाइम, टेन्शन घेऊ नका. मी एकदा कॉम्पिटिशनला उतरलो ना तर कॉम्पिटिशन फाडूनच टाकतो. हा कॉन्फिडन्स ठेवा. अहो दिवसातले 4 घंटे तरी भेटतील ना, भेटणार तुम्हाला 4 घंटे. सकाळी 2 घंटे अभ्यास करायचा, संध्याकाळी 2 घंटे अभ्यास करायचा, सकाळी 1 घंटा 2 घंटा जो अभ्यास करणार आहे. राज्यघटना तुम्ही वाचले बरोबर आहे, मूलभूत कर्तव्य हा टॉपिक वाचला, मूलभूत कर्तव्य वाचलं रे वाचलं, तुम्ही काय करायचं त्याचे कीवर्ड काढायचे. मुलांना नोट्स काढायला लावलं ना, दुसरं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक छापतील. पण आपल्याला इथे कीवर्ड्स काढायचे. कीवर्डचा फायदा काय होतो, समजा तुम्ही मूलभूत कर्तव्य टॉपिक सकाळी सकाळी वाचला जॉबला जायच्या अगोदर आणि त्याच्यामध्ये लिहिलं क 10+1 एवढेच 4 शब्द तुम्ही हातावर लिहून गेले, कागदावर लिहून गेले आणि बसनी चाललाय, तुम्हाला जेवायची वेळ भेटलेली, तुम्ही वॉशरूमला गेलाय, तिथं जरी तुम्हाला हातावरचे 3 शब्द दिसले तरी चालेल का 8 घंटेमध्ये डोक्यातले विचार आपण रॅन्डम करतो त्याच्यापेक्षा आपण फोकस विचार करायचे. आता जर का मी कीवर्ड हातावर लिहिलेला आहे क 10+1 तर माझं डोकं इतकं शार्प आहे ना बुद्धी, ते पटापट रिवाइज करायला लागतं. अरे क 10+1 म्हणजे मूलभूत कर्तव्य सुरुवातीला 10 होते, नंतर एक ऍड झालं 11वं कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 ला आलं. अरे या मूलभूत कर्तव्यांबद्दल ती स्वर्णसिंह समिती सुद्धा महत्वाची आहे. तिने 8 कर्तव्य दिले होते, त्याच्यातले 7 कर्तव्य एक्सेप्ट झाले. मतदान करणं, त्याच्यानंतर कर भरणे अजून पण मूलभूत कर्तव्यामध्ये येत नाही. काय झालं, तुम्ही फक्त कीवर्ड घेऊन गेला, दुसरं काहीतरी फापड पसारा मोबाईल मध्ये पाहण्याच्या ऐवजी ते कीवर्ड पाहिले. तुमचा अभ्यास किती परफेक्ट झाला. सकाळी तुम्ही अर्धाच घंटा अभ्यास केला, अर्धा घंट्याच्या अभ्यासमध्ये तुम्ही ते कीवर्ड पाहिले आणि तुमचा अभ्यास रिवाईज झाला. आली की नाही प्रोडक्टिव्हिटी, धार पाहिजे अभ्यासाला, आउटपुट निघलं पाहिजे. आउटपुट कशासाठी, तर पोस्ट काढण्याचं आउटपुट निघलं पाहिजे. त्याच्यामुळे मी सांगतो खरंच जॉब करणाऱ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, सोबत राहा. जॉब करून सुद्धा परीक्षा निघू शकते. मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो, तुम्ही पण काही दिवसांनी कॉन्फिडेंट होणार. चला मग प्रभावी टाइम टेबल तयार करा. त्या टाइम टेबल मध्ये तुम्हाला जी मस्त वेळ भेटणार आहे ना, 4 घंटे 3 घंटे 2 घंटे तेवढाच लिहून काढा. पाटील सर नावाचे आहे, आय थिंक 2019 ला राज्यातून दुसऱ्या आलेले डीवायसपी झालेले, इंजिनिअरिंग करता करता ग्रॅज्युएशन म्हणजे बी झाल्या झाल्या त्यांनी तो अटेम्प्ट दिला होता. रोज 3च घंटे अभ्यास करायचे. अभ्यास 16-17 घंटे लागतच नाही हो, प्रोडक्टिव्ह अभ्यास लागतो. फक्त प्रोडक्टिव्ह अभ्यासावर फोकस करा. मग त्याच्यामुळे पहिल्यांदा टाइम टेबल तयार करा की दिवसातले तुम्हाला किती टाइम टेबल भेटतात, किती टाइम भेटतो. दुसरं महत्वाचं म्हणजे लहान मुलासारखा अभ्यास करायचा. मी जेव्हा पहिलीला होतो, दुसरीला होतो, 10वीला होतो ना, मला कसं होतं माहिती का, 3 महिन्याला घटक चाचणी असायची, 6 महिन्याला 6 महिने असायची, नंतर परत घटक चाचणी असायची 3 महिन्याला, नंतर मग वार्षिकला सगळा सिलेबस असायचा. मला तेच करायचंय. मला माहिती आहे पॉलिटीमध्ये फक्त 9 ते 10 टॉपिक आहे, मला माहिती विज्ञानामध्ये फक्त 9 ते 10 टॉपिक आहे, मला माहिती अर्थशास्त्रामध्ये फक्त 9 ते 10 टॉपिक आहे, मला माहिती इतिहासामध्ये 9 ते 10 टॉपिक आहे. ज्याच्यावर आयोग सारखा सारखा प्रश्न विचारतो, मला तेच टॉपिक जरी केलं तरी माझी परीक्षा निघते. मग मी काय करणार, एका दिवसात सगळे टॉपिक संपणार का, नाही. मी काय करणार, पॉलिटीचे 9 टॉपिक महत्वाचे बरं का, तर मी काय करणार, या महिन्यामध्ये 3 टॉपिक करणार, पुढच्या महिन्यामध्ये 3 करणार, त्याच्या पुढच्या मध्ये 3 करणार. अंकगणित झालं, बुद्धिमापन चाचणी झाले, सर 9 ते 10 टाईपचेच गणित येतात, 9 ते 10 टाईपवर सरासरी झालं, नफा तोटा झाला, हे मोजके 10 टॉपिक आहे ना त्याच्यावर गणित येतात. मग मी काय करणार, 3 महिन्याचा वेळ आहे ना माझ्याकडं, तर मी आहे ना ह्या महिन्यात सर फक्त 3च गणिताचे टॉपिक संपवणार, मी या महिन्यात फक्त 3च बुद्धिमापन चाचणीचे टॉपिक संपवणार. महिन्याला 3 संपवायचे राज्यघटनेचे टॉपिक, म्हणजे आठवड्याला तुम्हाला एकच टॉपिक येणार, एक पण नाही येणार, पाऊन येणार आहे तुम्हाला. मग मला सांगा, तुम्हाला पाऊण टॉपिक येणार आहे 40 मार्काचे. समजा एक विचार करा की तुम्हाला आठवड्याला 10च पेज वाचायचे, 15च पेज वाचायचे, आणि ते पण प्रॉपर रिवाइज करून, अनालिसिस करून, पीवायक्यूचा रेफरन्स घेऊन, कीवर्ड काढून. काय नाही होणार तुमचा अभ्यास. यालाच म्हणायचं इफेक्टिव्ह टाइम टेबल. मला माहिती व्हिडिओ थोडा मोठा होतो बरं का, मला सवय आहे पूर्ण एक्सप्रेस व्हायची. त्याच्यामुळे टाइम टेबल प्रॉपर तयार करा आणि त्याच्यानुसारच अभ्यास करा. चला, टाइम टेबल तयार झाला माझा, आणि आता काय करायचं, लगेच पुस्तक काढायचं आणि वाचायला बसायचं? बिलकुल नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचा सिलेबस काढा. आयोगाचा सिलेबस सगळेच काढतात. एखाद्या वेळेस वाचलं तर वाचतं, बाकी सगळी त्यांची भिडस्त असते. अरे नाही रे, हेच पुस्तक महत्वाचे, हे घेऊन पाहिजे, सध्या ट्रेंडिंग पुस्तक हे, या पुस्तकातून लय विचारलं जातं. अरे बावळ्या, पहिल्यांदा आयोगाचा सिलेबस पहा. आयोग विचारतोय काय ते तोंडपाठ कर. तो सिलेबस समोर कुठेतरी लावून पहा. मार्केटमध्ये जेव्हा पुस्तक घ्यायला जाशील ना, कोणाच तरी ओळखीन की बाबा हे पुस्तक भारी, तर सगळ्यात पहिल्यांदा पहा की आयोगाचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस हे पुस्तक कव्हर करतं का नाही करत. कारण मी जर का चुकीचं पुस्तक निवडलं तर त्याच्यावर मी 2 महिने घालन, त्याची मी रिव्हिजन करन, त्याचे मी पारायण चालवन, आणि परीक्षेला जाईन तेव्हा कळणार याच्यातून तर काहीच नाही आलं. आलं लक्षात? त्याच्यामुळे काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आयोगाचा अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्यायचा, पाठच करायचा.
त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती आहे फक्त स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचायचे. मित्रांनो, आयोग जो आहे ना, परीक्षक आहे, त्याच्याकडे कुठून असणार इनपुट? तो काही मार्केटमधून असं आलतू फालतू पुस्तक घेऊन येणार आहे का? नाही. परीक्षकासाठी स्टँडर्ड इनपुट कोणते असतात? स्टँडर्ड रेफरन्स बुक कोणते असतात? तर एनसीईआरटी झाले, स्टेट बोर्डचे झाले, त्याच्यानंतर अहवाल झाले, सरकारी अहवाल झाले. आणि स्टँडर्ड रेफरन्स बुकची नोट्स म्हणलं, बुक लिस्ट म्हणलं तर तुम्हाला मी आत्ताच सांगतो ना, तुम्ही अर्थशास्त्र म्हणलं तर किरण देसले आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, पण मला त्यातल्या त्यात रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पण छान वाटतं, यांचं पण मी रंजन कोळंबे सरांचं वापरतो. त्याच्यानंतर दुसरं पॉलिटीमध्ये सुद्धा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. ठीक आहे, 15 पैकी 12 मार्क कव्हर होतात बरं का, कारण 3 मार्क जे आहे ना, ती साधारणतः 73व्या 74व्या घटना दुरुस्तीवरच येतात. हे पीवायक्यूचं अनालिसिस केल्यावरच कळतं, आहे की नाही. त्याच्यानंतर इतिहासासाठी मग बरेच पुस्तक आहे, कठारे सरांचं पुस्तक आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही पुस्तक निवड करू शकता, कारण लँग्वेज तुम्हाला फॅमिलीर होणं गरजेचं आहे. कोणाची लँग्वेज तुम्हाला कळती, कोणाची नाही कळत, मग तुम्हाला जे आवडेल ते फक्त स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचा. आता स्टेट बोर्डसाठी तुम्ही 6वी ते 12वी तुम्ही काय करायचं? सगळी पुस्तकं पाठ करायची. मूर्ख स्ट्रॅटेजी. कुणी जर म्हणत असेल ना की स्टेट बोर्ड 6वी पासून 12वी पर्यंत पाठ पाहिजे विज्ञानाचा, अरे येड्या, साधे आपण माणसाबद्दल बोलते, आपण काही एआय नाहीये. सिंपल सांगतो विज्ञानाची स्ट्रॅटेजी, फक्त आजच लिहून घ्या तुम्ही कागदावर. या प्राण्यांचं वर्गीकरण 2 मार्क, वनस्पतीचं वर्गीकरण 2 मार्क, कृषीवर तुम्हाला 2 मार्क, तुम्हाला किरणोत्सारावर रेडिएशनवर तुम्हाला 1 मार्क राहणार आहे, तुम्हाला ध्वनीवर 1 मार्क राहणार आहे, तुम्हाला रोग आरोग्य याच्यावर दरवर्षी 1 प्रश्न विचारला जातोय. त्याच्यानंतर तुम्हाला विद्युत धारेवर 1 प्रश्न विचारला जातो, विद्युत धारा त्यात गणितावर प्रश्न विचारला जातो, रसायनशास्त्रावर तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो. मी म्हणजे ब्राह्मणासारखं ती पूजा करताना तसा माझा सिलेबस पाठवून गेलेला आहे. सिलेबसमध्ये माझं पीवायक्यू अनालिसिस एवढं झालेलं आहे की मला आता माहिती की आयोग कुठं काय प्रश्न विचारतो. मी तुम्हाला मोजके टॉपिक सांगितले, 10 टॉपिक सांगितले तुम्हाला विज्ञानाचे की ज्याच्यावर आयोग सारखं सारखं जाऊन प्रश्न विचारतो. मग आपण काय करायचंय? ते 10 टॉपिक, हा हे मान्य करू शकतो बरं का, कधी आयोग आहे ना त्या 10 टॉपिकवर आहे ना सोपे प्रश्न विचारण, कधी अवघड प्रश्न विचारण, हा, पण ते टॉपिक मागच्या 2017 पासून त्यांनी सोडलेलं नाहीये. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवू शकतो की विज्ञानामध्ये फक्त तुम्हाला 10 टॉपिक करायचे. मग तुम्हाला करायचं काय? मी जर तुम्हाला सांगितलं की रोग आणि आरोग्य करायचं, तर तुमचं काम आहे सर 8वीचं जर पुस्तक आहे त्याच्यात दुसरा धडा आहे रोग आणि आरोग्य, आणि मी तुम्हाला सांगणार अरे राजा 12वीचा एक धडा आहे बरं का, 12वी एनसीईआरटीला ह्युमन हेल्थ अँड डिसीज, तिथून प्रश्न विचारले जातात आणि इथून पण प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला करायचं काय? हे 10 जे टॉपिक आहे हे टॉपिकच करायचे. 6वी ते 12वीची पुस्तकं नाही करायची. नीट द्यायची का? आपल्याला डॉक्टर व्हायचं का? आणि पहिली गोष्ट लक्षात राहू द्या, आयोगाचा पॅटर्न खूप पक्का आहे. आयोगाला डॉक्टर पीएचडी होल्डर नाही पाहिजे, नाही तर डायरेक्ट तो म्हणला असता मला विज्ञानामध्ये पीएचडी होल्डर पाहिजे पात्रता, मला राज्यशास्त्रामध्ये पीएचडी होल्डर पाहिजे. नाही, त्याला फक्त जेनेरिक नॉलेज असणारे, व्हर्सटाईल नॉलेज असणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारेच लोक पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही पीवायक्यूवर खेळ डिपेंड आहे. त्याच्यामुळे स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचा. त्याच्या पुढे जो आहे, पुढचा टप्पा जो आहे तो टप्पा आहे विषयनिहाय पीवायक्यूचं विश्लेषण करा. आता मी काय करतोय, माझे रेफरन्स बुक पण सिलेक्ट झालेले आहे, बरोबर आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा मी ठोकळा घेऊन येणार. तुम्ही ज्ञानदीप पब्लिकेशनचा आणा किंवा लोकसेवेचा, कोणाचाही ठोकळा ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप बी ची, ग्रुप सी ची तयारी करायची असेल तर तुमच्याकडे प्रीचे आणि मेनचे पेपर असणं आवश्यक आहे. त्यातल्या त्या टॉपिक व्हायचं असलं तर एकदम भारी. आता तुम्ही जर का फ्रेशर आहे, तुम्ही जर का तयारी करताय, तर तुम्ही काय करायला पाहिजे? मी पॉलिटीचं का सांगतो माहिती का? कारण ले पोरं नाही ना, पॉलिटी सोपा जातो विषय समजून घ्यायला, म्हणून मी उदाहरण सुद्धा पॉलिटीचे देतोय. ठीक आहे, मग आता पहा, मी जर का तुम्हाला म्हणलं की बाबा आहे ना मूलभूत हक्कावर प्रश्न विचारतोय, मूलभूत कर्तव्यावर पण आयोग प्रश्न विचारतोय, तुम्ही काय करायचं? आजचा टॉपिक मूलभूत कर्तव्य घेतला, लगेच काय करायचं? रंजन कोळंबे सरांचं पुस्तक काढून घ्यायचं, ते 3-4 पेज दंत पाठ करून टाकायचे ना, झालं, आला त्याच्यातूनच प्रश्न आहे, टेन्शन घ्यायचं नाही, दरवर्षी एक मूलभूत कर्तव्य प्रश्न येतो. मूर्ख स्ट्रॅटेजी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पुस्तक नाही वाचायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पीवायक्यू वाचायचा टॉपिकचा. मूलभूत कर्तव्यावर आतापर्यंत 50 प्रश्न आलेले आहे. ते भले तुमचे 50 चुको, काही फरक पडत नाही, पण तुमचा फायदा काय होणार आहे की ज्या वेळेस तुम्ही तो मूलभूत कर्तव्य टॉपिक वाचणार आहे त्यावेळेस परीक्षकाला जे पाहिजे, परीक्षकाला जे पाहिजे तेच तुम्ही वाचणार. तुमचा अप्रोच जो आहे तो बिटवीन द लाईन तयार होणार. जर तुम्ही लगेच पुस्तक वाचलं, तुम्ही काय करणार? 10वीला जशी तयारी केली, 12वीला जशी तयारी केली त्याच पद्धतीने जुन्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करणार. जेव्हा तुम्ही पीवायक्यू वाचून अभ्यास करणार, पीवायक्यू वाचणार आणि मग तो टॉपिक वाचणार, तुम्हाला ऍक्च्युअली कळन की नाही राव, हे महत्वाचं नाहीये. आयोग इथे फक्त एवढाच प्रश्न विचारतो, असाच प्रश्न विचारतो, याच्यामध्ये हाच टॉपिक महत्वाचा आहे. 86वी घटना दुरुस्तीवर आयोगाने आतापर्यंत 17 60 वेळेस प्रश्न विचारलेले, त्याच्यामुळे माझ्यासाठी 86वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे. कुठलं मूलभूत कर्तव्य आलं, कुठलं गेलं, काय, मला ते सगळं लक्षात ठेवायचंय. हा अप्रोच कसा डेव्हलप झाला? हा अप्रोच झाला कारण तुम्ही पहिल्यांदा पीवायक्यू वाचले. आलं लक्षात? म्हणजेच काय करायचंय की जर का तुम्ही टॉपिक धरलाय
तर टॉपिक वाचायच्या अगोदर तुम्ही पीवायक्यू वाचून घ्या, मग तो टॉपिक वाचा आणि नंतर त्याचे कीवर्ड तयार करा. नोट्स नाही काढायचे, नोट्स बिलकुल नाही काढायच्या. आपल्याच नोट्स आपण वाचत नाही. आपण काय करायचे, कीवर्ड्स काढायचे. आणि हे कीवर्ड्स आहे ना, आमचं ग्रुप डिस्कशन जेव्हा होईल ना मेंटरशिप बॅचवर, कीवर्ड्स त्या बॅचवर दिले जातील. प्रत्येकाला कीवर्ड्स काढावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझे कीवर्ड्स काय होते, त्याचे कीवर्ड्स काय होते, त्याच्यासाठी महत्वाचा कीवर्ड काय होता, सगळं आपलं डिस्कस होणार त्या ग्रुप डिस्कशनवर. म्हणजे माझी फक्त ऍप्लिकेशनची फीज नाही बरं काही. मी फक्त ऍप्लिकेशन रिलीज करतोय आणि तुमच्याकडून काहीतरी 299 रुपये घेतो, हे माझं टार्गेट नाहीये. माझं टार्गेट आहे की ऍप्लिकेशनला माझी व्हिडिओ रिलीज होणार आणि मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार, रोज तुमच्यासोबत अर्धा घंटा डिस्कशन करणार, माझी मेंटरशिप बॅच चालणार, उरलेल्या अर्धा घंट्यात तुम्हाला स्वतःला सुद्धा ग्रुप डिस्कशन करायचंय. आणि याच पद्धतीने या स्ट्रॅटेजीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे काय, परत सांगतो, ऍड नाही करत आहे. तुम्हाला जर का तुमची स्ट्रॅटेजी परफेक्ट असेल ना, काही कोणाची गरज नाही, ग्रुप आहे तुमच्याकडे, अभ्यास करायची जिद्द आहे ना, अरे नाही गरज कुठंच क्लास लावायची, बिनधास्त तुम्ही करू शकता. 5वी स्टेप होती विषय निहाय पीवायक्यूचं अनालिसिस करायचं, कसं ते सांगितलं. त्याच्यानंतर पीवायक्यूचं अनालिसिस करा. हॉट टॉपिक तुम्हाला भेटणार आहे. मी तुम्हाला सांगितले ना, हॉट टॉपिक राज्यघटनेतले सांगतो तुम्हाला. मूलभूत हक्क करा, मूलभूत कर्तव्य करा, नागरिकत्व करा. ते रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातले पहिले 10 टॉपिक करा, बस झालं. 10 मार्क 11 मार्क आरामशीर घेऊन येतात. आणि मागचे 2-3 टॉपिक करा. ते भाषा कुठून आलेली आहे, ते समोरची सूची कशाला म्हणतात, बरोबर आहे, केंद्र सूची काय, राज्य सूची काय, फक्त तुम्ही एवढं 2-4 टॉपिक करा, झालं. आणि 73वी 74वी घटना दुरुस्ती करा. म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यूचे डिटेलमध्ये अनालिसिस करता, त्यावेळेस फायदा काय होतो, की तुम्हाला कळतं की विषय न्याय हॉट टॉपिक कोणता आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू का, की जर का 2026 4 जानेवारी 2026 11 जानेवारी 2026 किंवा मग आता जी 31 मेची राज्यसेवेची एक्झाम झाली, मागच्या 1 वर्षाचा आरसा असतो हा. एक तर प्रश्न रिपीट होतात, किंवा त्या प्रश्नामधले ऑप्शन रिपीट होतात, किंवा टॉपिक रिपीट होतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, की विषय निहाय हॉट टॉपिक कोणते, व्हायरल टॉपिक कोणते, ते जर पाहायचं असेल तर आपल्याला पीवायक्यूचे डिटेलमध्ये अनालिसिस करावं लागणार. त्याची सुद्धा धुरंधर नावाची माझी बॅच आहे. आणि काहीच नाही, वन टाइम तुम्हाला ऍक्सेस देतोय, काय नॉमिनल फीज आहे त्याची. तर ती बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 100-150 कोण काय देत. तर त्या बॅचमध्ये तुम्ही पीवायक्यूचं मी डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. विज्ञान असो, राज्यघटना असो, इतिहास असो, सगळं काही आहे त्या ठिकाणी. आणि मी सांगतो, माझी कोर्स फीज आहे ना, 450-500 रुपयाच्या वर नाही पहिल्या महिन्याला. दुसऱ्या महिन्यापासून फक्त तुम्हाला 299 भरायचे. चला आता पुढची स्टेप. जसं मगाशी सांगितलं काय, की तुमचा जो सिलेबस आहे ना, तो महिन्यावर डिवाइड करा. 3 महिन्यात जर का तुम्हाला राज्यशास्त्र संपवायचंय आणि 10-12 टॉपिक करायचे आहे, तर तुम्ही सांगितलं पाहिजे स्वतःच्या मनाला, की मला या महिन्यात 4 संपवायचे, या आठवड्यात माझा हा टॉपिक झालाच पाहिजे. बरोबर आहे, 15 दिवसाला मला हा टॉपिक झालाच पाहिजे. मग या आठवड्यात माझा टॉपिक झाला पाहिजे, तर आज किती वाचलं पाहिजे त्याच्यातलं, इतक्या मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग करावं लागतं. आणि बरं, हे खूप अवघड नाही बरं का. ही स्ट्रॅटेजी सायकल चालवायच्या अगोदर टेन्शन असतं मानायला, मी पडतो काय, बॅलन्स कसं करायचं, हँडल असं धरायचं तसं धरायचं. तर अरे नाही, एकदा सायकल चालवायला लागले आणि डोक्यातले सगळे विचार चालले, अरे मस्त सण हाणतो माणूस. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्ट्रॅटर्जी अंगामध्ये येईपर्यंतच आहे भीती. एकदा का आली की असंच पळणार तुम्ही. एकदा सायकल चालवायला लागले तुम्हाला कोणीच आवडू शकत नाही. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे, अभ्यासक्रमाची सुरुवात करा. म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला, टाइम टेबल आखा, आवश्यक पुस्तकं वापरा, अनावश्यक पुस्तकं वापरू नका, आणि नियोजनानुसारच अभ्यास करा. त्याच्यानंतर पुढची जी आहे, टॉपिक वाईज पीवायक्यू प्रथम वाचा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले. कीवर्ड बनवा, हे सुद्धा सांगितलेले. रेफरन्स बुक जे स्टँडर्ड आहे तेच वाचा. हा, त्याच्यानंतर आता मी सांगतो तुम्हाला, की तुम्ही आज टॉपिक वाचला बरं का, पीवायक्यू वाचले पहिल्यांदा, नंतर तो टॉपिक वाचला, आयोगाला जे पाहिजे तेच वाचलं, फापट पसारा टाळला, तुम्ही कीवर्ड सुद्धा काढले, फावल्या वेळेमध्ये तुम्ही ते कीवर्ड डिस्कस करताय. तुम्हाला सांगू का गंमत, आई आहे ना घरामध्ये, तुम्हाला कुणी नाही भेटलं ना कीवर्ड डिस्कस करायला, आई बा बिचार ती माऊली घरात असते बरं का आपली, त्या माऊलीकडे जायचं आणि तिला सांगत राहायचं, आई तुला मी सांगतो बरं का मूलभूत हक्क काय असतात. ती ऐकणारे हसत, तिच्या भले डोक्यात काही जाऊ न जाऊ, पण तिला जेव्हा सांगताय ना, तेव्हा तुमचे कॉन्सेप्ट पक्के होत आहे. मी म्हणतो ना, तुम्हाला फक्त पॅशन लागणे, येड लागणे अभ्यासाचं. आपल्याला अभ्यास करायचा येड्यासारखा नाही करायचा. बरोबर आहे. आपल्याला अभ्यास स्ट्रॅटेजीनी करायचा आहे, येड होऊन अभ्यास करायचा आहे. चला मग कीवर्ड स्ट्रॅटेजी. मग कीवर्ड स्ट्रॅटेजी मध्ये समजा आज जर का मी काही कीवर्ड काढले, आज मी जर का टॉपिक वाचला, हा, त्या टॉपिक मधला समजा मी का तेच पकडू, आपण पॉलिटिक्स पकडू, किंवा आपण राज्यघटना, किंवा आपण विज्ञान पकडू, किंवा ठीक आहे पॉलिटिक्स धरू पहिल्यांदा. आता हा विषय कंटिन्यू तर सांगतो तुम्हाला. जर का तुम्ही मूलभूत हक्क वाचताय, तर मूलभूत हक्कामधले समजा तुमचे कलम 11 आणि 12 आणि त्याच्यानंतर कलम 14च वाचलं, कारण आपल्याला या आठवड्यात मूलभूत हक्कच करायचा आहे. कलम 11, 12, 13, 14 वाचलं, कीवर्ड काढले. हा, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही कलम 15 वाचणार, 16 वाचणार, 17 वाचणार, त्याच्या अगोदर तुम्ही त्या कीवर्डला रिव्हिजन देऊन घ्या हो.
काय माहिती का, सायंटिफिक वे सांगतो तुम्हाला. शॉर्ट टर्म मेमरी ना लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट कधी होती माहिती का? आज वाचायचं, 15 दिवसात परत रिव्हिजन द्यायची, 2 महिन्यात परत रिव्हिजन द्यायची. मूर्ख. आज वाचायचं, उद्या त्याला रिवाइज करायचं, परवा सुद्धा रिवाइज करायचं. जर का तुम्ही 3 दिवसात 3 वेळेस रिव्हिजन दिले ना, तुमची शॉर्ट टर्म मेमरी लॉंग टर्म मध्ये जात असतात. मी तुम्हाला माझ्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला गाभा सांगतो, बॅकबोन सांगतो. कितीही स्टँडर्ड रेफरन्स बुक असू द्या, कीवर्ड तयार करा. 1 ते 2 वेळेच्या वर ते पुस्तक वाचायचं नाही, साईडला फेकून द्यायचं. 17च्या 60 वेळेस वाचायचं झालं तर फक्त पीवायक्यूचं अनालिसिस वाचा. रेफरन्स बुक मुलं पारायण घालतात अक्षरशः. तसं करायचं नाही. 2 वेळेस रेफरन्स बुक वाचायचं, मस्तपैकी साईडला ठेवून द्यायचं. एखादा फ्रेशर असेल, ग्रॅज्युएट वाला, त्यांनी जर काही बॅच जॉईन केलं तर त्याला मी आत्ताच टार्गेट ठेवतो, दाद्या ज्या दिवशी एक्झामची डेट येईल ना, 6 महिने वेळ आहे तुला, ज्या दिवशी एक्झामची डेट येईल ना त्या दिवशी तुम्ही लक्षात ठेव, तू लक्षात ठेव की तुझे ना 4 सब्जेक्ट विथ कीवर्ड्स तयार पाहिजे. पोरं फॉर्म भरतील, रिडिंग रूम मध्ये जाऊन 16 घंट्याचं प्लॅनिंग करतील की 15 दिवसात राज्यघटना संपवायची, 15 दिवसात अर्थशास्त्र संपवायचं, 15 दिवसात इतिहास, 15 दिवसात नागरिकशास्त्र, जिओग्राफी आणि विज्ञान. असं त्यांचं 15 दिवसात प्लॅनिंग असणार आहे. अरे तुझे 4 सब्जेक्ट तयार आहे, तू काय म्हणशील सर त्याला 15 दिवस लागतात ना? सर मी 2 घंट्यामध्ये अर्थशास्त्र संपवते, सर मी 2 घंट्यात राज्यशास्त्र संपवते. कसं? एवढा दिवस अभ्यास केलेला आहे, कीवर्ड मी एवढे रिवाइज केलेले आहे. आता मला फक्त पीवायक्यूचे अनालिसिस करायचं. सगळ्यात महत्वाचं ते पोर आता अभ्यासाला लागलेले, सर मी टेस्ट सिरीज सोडवायला लागणार आहे. फ्रेशरनी ही स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. फॉर्म यायच्या आत माझी कमीत कमी 4 सब्जेक्ट तरी तयार पाहिजे. आलं लक्षात? मग हे कीवर्डला तुम्हाला मदत काय करतात? शॉर्ट टर्म मेमरीला लॉंग टर्म मेमरीमध्ये घेऊन जायची मदत करतात. आणि शेवटची स्टेप जी आहे की पुन्हा पुन्हा टॉपिक वाईज पीवायक्यू सोडवा. अहो मी सांगतो ना तुम्हाला, आता तुम्ही जर का मेन्स देताय ना, मेन्स मध्ये तुम्ही मराठी इंग्लिश करताय, काय करायचं मराठी इंग्लिशला? तुम्ही मराठी इंग्लिशला आहे ना, मी सांगतो माझ्यासाठी स्टँडर्ड बुक कोणते होते, मोरा वाळिंबे आणि पालनसुरी सरांचं पुस्तक. त्याच्यामध्ये आता इतक्या लोकांनी ते पुस्तक छापले मोरा वाळिंबेचं त्यांच्या भाषेमध्ये, आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते पुस्तक विकतात. पण बॅकबोन जे आहे ना, ते मोरा वाळिंबे सरांचंच पुस्तक आहे मराठीचं. मग ते मराठीचं पुस्तक एकदाच वाचायचं. वाचताना काय करायचं? अरे बाबा आज मी का जर का संधी वाचतोय, बरोबर आहे, किंवा अलंकार वाचतोय, हा अरे अलंकार वाचायच्या अगोदर पहिल्यांदा त्या अलंकारावर प्रश्न कसे आले 50 100 10 वर्षात 12 वर्षात ते पाहून घेतो ना. बुद्धी आहे ना, अॅनालिटिक अभ्यास जेव्हा करते ना ती जास्त ऍक्टिव्ह असते. आणि तिला जर का पूर्ण पुस्तक वाचायला लागलं ना, लावलं ना, तिला जेवढं घ्यायचं ना तेवढंच डोक्यात घेते. बुद्धीला चालना द्यायची असं ना तर पहिल्यांदा पीवायक्यू वाचायचे, पीवायक्यू वरूनच अभ्यास करायचा, उलटा अभ्यास करायचा, उलटा. आलं लक्षात? तर मित्रांनो एवढी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. हा, ह्याच सगळ्या स्ट्रॅटेजीनी माझ्या कोर्समध्ये अभ्यास होणार आहे. आणि नाही जमलं ना, हा गोल्डन रूल लिहून घ्या आणि भिंतीवर चिकटून द्या आणि या स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. अडचण आली ना काय, बिंदास मला फोन करा, 9657003561. पाहिजे तेव्हा मला फोन करू शकता, काय अडचण नाही. भलं स्टुडंट असो नसो, आपली पॅशन आहे शिकवायची, आपण शिकवतो. फोन करा, मी सांगेन, माझ्याकडून जेवढं जमल तेवढं मी तुम्हाला सांगत. चला मग आता वळू या आपल्या मेंटरशिप कोर्सकडे. कोर्सचं नाव आहे झिरो टू हिरो. खास करून हा कोर्स त्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे थर्ड इयरला आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षेची सिरियसली तयारी करायची. आतापासून जर तुम्ही स्ट्रॅटेजीने अभ्यास करायला लागले, 2 वर्ष तुमची परीक्षा निघते. त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की जे 2-3 प्रयत्न करताय पण अजून झालेले नाहीये, विषय समजून घ्यायला अडचण येते, कसा अभ्यास करायचं ते माहित नाहीये, ग्रुप नाहीये आपल्याकडं. आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये काय माहिती का, माझं रोजच्या रोज लेक्चर, सायन्सचं लेक्चर माझ्या याला रिलीज होणार, माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होणार. समजा उद्या मी स्टार्ट करतोय तर माझं पहिलं लेक्चर राहणार एनसीआरटी बेस वेव्स. मग त्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, यांत्रिक वेव्स, मेकॅनिकल वेव्स, त्याच्यानंतर वेव्सचे किती प्रकार, सगळं आपण त्याच्यात पाहणार. एनसीआरटी लुसंट पकडून स्टँडर्ड रेफरन्स बुकच वाचलेले. माझं पहिल्या दिवशीचं लेक्चर रिलीज झालं की त्याच्या खाली त्याच्या नोट्स असणार, त्याच्या खाली टेस्ट सिरीज सुद्धा राहणार. मग माझं जबाबदारी संपली की त्या ऍप्लिकेशन मध्ये माझी व्हिडिओ रिलीज करून, व्हिडिओ लेक्चर रिलीज करून नाही, मी तुम्हाला अर्धा घंटा रोज भेटणार. मग अर्धा घंटा ह्याच्यामध्ये एक तर विज्ञान आणि माझा एक समजा एखादा सोपा सब्जेक्ट, तो आपण त्या अर्ध्या घंट्याच्या मेंटरशिप बॅच मध्ये चालवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कीवर्ड्स काढणार, शिकवणार नाही मेंटरशिपच्या बॅच मध्ये. हा, सगळं मार्गदर्शन भेटणार, कारण की शिकवायला माझे लेक्चर जे आहे ते माझ्या ऍप्लिकेशन येणारच आहे, माझ्या टेस्ट सिरीज आहे त्या ऍप्लिकेशनवर येणारच आहे, माझ्या नोट्स आहेत त्या ऍप्लिकेशनवर येणारच आहे, पीवायक्यू अनालिसिस व्हिडिओ ऍप्लिकेशनवर पडलेलेच आहे, 1760 व्हिडिओ झालेले, बरोबर आहे. त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला सगळे भेटणार. हा, आपण अर्धा घंटा आपण जेव्हा भेटू ना, तेव्हा जे कीवर्ड्स काढलेले ना, कीवर्ड्स कसे काढायचे सुरुवातीला सांगन, पण कीवर्ड्स काढलेले त्याची रिव्हिजन आपण तिथे घेणार. काही प्रॉब्लेम असेल ते समजून घेणार. रोज अर्धा घंटा भेटणार. त्याच्यानंतर
ग्रुप डिस्कशन तुमच्या तुमच्यात मुलांचा वेगळा ग्रुप डिस्कशनचा ग्रुप, मुलींचा वेगळा ग्रुप डिस्कशनचा ग्रुप राहील. तिथं मस्तपैकी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना, तुमचा छोटा जरी किचन कॅबिनेट सारखा छोटासा जरी ग्रुप तयार केला 3-4 जणींचा, की बाई मला या दिवशी वेळ आहे, बाबा मला या दिवशी वेळ आहे, बिंदास तुम्ही 3 ते 4 जण त्या पर्टिक्युलर त्या दिवसाच्या त्या वेळेमध्ये ग्रुप डिस्कशन करू शकता. अर्धा घंटा किंवा रोजचं ग्रुप डिस्कशन झालंच पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, ही जी बॅच आहे ना, ती फक्त पॅशनेट लोकांसाठी आहे. जर का अजून पण तुम्हाला तुमच्या आयुष्याची ध्येय माहीत नसन, टाइमपास करायचा असेल, तर काही अडचण नाही, तुम्ही ही बॅच जॉईन करू नका. जर बिंबीच्या देठापासून करायचं असेल, योग्य मार्गदर्शन भेटत नसेल, मी पण एक स्टुडंट म्हणूनच अभ्यास करतो, मी शिक्षक म्हणून अभ्यास करत नाही. मी असा विचार करतो अभ्यास करताना, की मला सुद्धा 15 पैकी 10 मार्क 12 मार्क आले पाहिजे. माझा हा विचार नसतो की हा टॉपिक शिकवायचा मोकळून जायचं. नाही, मी परीक्षेला जाईन त्यावेळेस मला काय अडचण येणार, मी हे विषय समोर ठेवून करत असतो अभ्यास. त्याच्यामुळे मग आपण त्या ग्रुप डिस्कशनच्या बॅचमध्ये आपण भेटणार, डेली मेंटरशिप बॅचमध्ये भेटणार, आणि आपण सगळ्या गोष्टी आपल्या त्या 0 to 0 बॅचमध्ये होणार. हळूहळू हळूहळू करत आपला सिलेबस आपण कंप्लीट करणार. या मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि विज्ञान हे सगळ्यांचं मेंटरशिप भेटेल, पण माझा फोकस असणार तो विज्ञान मेंटरशिप बॅचच राहणार आहे. बॅचची फीज आहे ₹299. खूप माफक फीज आहे. ऍडिशनल काही टॅक्सेस असेल ₹20 तेवढे पेड करावे लागतील. महिन्याला ₹299 आहे. का बरं? एकदा बॅच जॉईन करा. मी सांगतो तुम्हाला की 40-50 हजार भरून सुद्धा जर का तुम्हाला असं आउटपुट भेटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणतो मी जाहिरात करतच नाही. मी म्हणतोय तुम्हाला जे जमल घरी बसून अभ्यास करा, फक्त तुमची स्ट्रॅटेजी योग्य असेल तर करा. मग जमलं तर ही बॅच जॉईन करा. नंबर मी दिलेला आहे 9657003561. 1 तारखेपासून सुरू होतीये, पण 10 तारखेपर्यंत पण आपलं चालूच राहील. आपले नवनवीन बॅचेस येतच राहतात. चला मग, ह्या स्ट्रॅटेजीत माझा व्हिडिओ संपलाय. थोडा लांब झालाय, पण मनापासून सांगितलेलं, मी पण काही चुका केलेल्या अभ्यास करताना, त्या सगळ्या चुका, त्या चुकातून मी शिकलोय. मित्रांनो एक सांगतो बरं का, शेवटचा गुरुमंत्र सांगतो, काय माहितीये का, मुले ना टॉपरच्या मागे लागतात. समजा एखाद्याला 600चं कट ऑफ आहे, त्याला ती पोस्ट भेटणार 1000 मार्काची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये 600चं कट ऑफ आहे, त्याला 650 पडले, एखाद्याला 620 पडले, त्याला पोस्ट भेटली, पोर त्याच्या मागे फिरतात, सर 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 बुकलीच द्या, बुकलीच द्या, बुकलीच द्या, सर अभ्यास कसा केला ते सांगा. मी तुम्हाला खरं सांगू का, जो 599 वर आहे ना, तो तुमचा सगळ्यात मोठा गुरु होणार आहे. का माहिती का, तो तुम्हाला सांगणार की बाबा अभ्यास करताना ही चूक नको करू, हे रेफरन्स बुक नको वाचवा, या डायरेक्शन अभ्यास नको करू, मी चूक केली तू करू नको. त्याच्यामुळे इथे ना सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, एक्सपिरियन्स. मग तो अपयशी असो नाही तर यशस्वी असो, दोघांचा सुद्धा एक्सपिरियन्स तुमच्या कामाला येणार आहे. चला मग, इच्छा असेल तर माझी बॅच जॉईन करा, नाही तर माझे लेक्चर युट्यूबला येत आहे, आनंद घ्या. हा, पण स्ट्रक्चर्ड वेनी जे लेक्चर आहे ते माझ्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध राहतील. चला, आणि हा स्टुडंट ऍप्लिकेशनला जॉईन झाणार स्टुडंट आपण रोज भेटणारच आहोत. चला मग आपण भेटू आपल्या या मेंटरशिप बॅच मध्ये. मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा.